नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, PSU कंपनी म्हणजे सरकारी कंपनी NLC इंडिया लिमिटेडला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपडेटबद्दल बोलणार आहोत. तसेच पुढे जाऊन आपण NLC इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. NLC इंडिया आर्म अँड PTC इंडिया फॉर्म जॉईंट व्हेंचर फॉर 2000 मेगावॅट ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडने ग्रीन एनर्जी जॉईंट व्हेंचर सेटअप करण्यासाठी PTC इंडिया लिमिटेड सोबत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि मित्रांनो, हा ॲग्रीमेंट 12 डिसेंबर 2025 ला न्यू दिल्लीमध्ये साईन झाला आहे. बोथ ऑर्गनायझेशन्सच्या चेअरपर्सन आणि फंक्शनल डायरेक्टर्सच्या प्रेझेन्समध्ये. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी डेव्हलप करणार, ऑपरेट करणार, मेंटेन करणार रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स, ज्यामध्ये सोलार, वाइंड, हायड्रो, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स आणि ग्रीन अमोनिया, त्याचसोबत अदर इमर्जिंग क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजीज इन्क्लूड राहील. आणि मित्रांनो, या दोन्ही जॉईंट व्हेंचर मध्ये यांचा प्लॅन आहे 2000 मेगावॅटचा ग्रीन एनर्जी कॅपॅसिटीचा बिल्ड करण्याचा, ज्याची सुरुवात होणार आहे 500 मेगावॅटच्या फर्स्ट फेज पासून. आणि मित्रांनो, हा जो 2000 मेगावॅटचा ग्रीन एनर्जी कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट्स कंपनी बिल्ड करणार आहे, हे कंपनी वेगवेगळ्या फेजेसमध्ये करणार आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये NLC इंडिया लिमिटेडचा जो रिन्युएबल पोर्टफोलिओ आहे, जो जबरदस्तपणे वाढत आहे, त्याचा आणि PTC इंडियाचा पॉवर ट्रेडिंग एक्सपर्टाइज यूज करून इंटिग्रेटेड ग्रीन एनर्जी सोल्युशन्स आणि रिन्युएबल एनर्जी पार्क्स क्रिएट करण्याचा या जॉईंट व्हेंचरला फायदा मिळणार आहे. आणि मित्रांनो, PSU कंपनी NLC इंडिया लिमिटेड फायनान्शियल इयर 2027 मध्ये आपली ग्रीन सबसिडरी लिस्ट करणार आहे, अशी अपेक्षा आहे. म्हणजे मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडची जी रिन्युएबल एनर्जी चा बिझनेस करणारी कंपनी जे आहे, जी कंपनीची म्हणजे NLC इंडिया लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, त्या रिन्युएबल एनर्जीच्या कंपनीला NLC इंडिया लिमिटेड जी एक सरकारी कंपनी आहे, ती 2000 फायनान्शियल इयर 2027 मध्ये लिस्ट करणार आहे आपल्या रिन्युएबल एनर्जी बिझनेस करणाऱ्या सबसिडरीला. आणि कंपनी शेअर मार्केटमध्ये आपल्या सबसिडरीला लिस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडचा प्लॅन आहे 10 गिगावॅट पेक्षाही जास्तीचे रिन्युएबल पोर्टफोलिओ 2030 पर्यंत कंपनीचा टार्गेट आहे, ज्यामध्ये ऑलरेडी 8 गिगावॅटचे प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की NLC इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनीने म्हणजे NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडने एक जॉईंट व्हेंचरकरिता पार्टनरशिप केली आहे NLC इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनीने. तसेच मित्रांनो, आपण बघितले की NLC इंडिया लिमिटेड ही सरकारी कंपनी आपल्या रिन्युएबल एनर्जी बिझनेस करणाऱ्या सबसिडरीला देखील शेअर मार्केटमध्ये लिस्ट करणार आहे फायनान्शियल इयर 2027 मध्ये. तर चला आता या कंपनीची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण NLC इंडिया लिमिटेड या कंपनीची जर शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला,
तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.20%, FISची होल्डिंग आहे 3.25%, DISची होल्डिंग आहे 13.86%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 4.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.40%. आणि जर आपण NLC इंडिया लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स आली आहे 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 725 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर NLC इंडिया लिमिटेडची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 16,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 13,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 15,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 1400 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1800 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 2,700 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि जर आपण NLC इंडिया लिमिटेड या कंपनीची जर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. आणि इथे आपण बघू शकतो आणि कंपनीचा करंटली रिझर्व अँड सरप्लस आहे 17,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग कमी झाली आहे 19,225 कोटी रुपयांनी, जवळपास 18,500 कोटी रुपये. आणि कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग देखील वाढली आहे 3,153 कोटी रुपयांनी 3,901 कोटी रुपये. आणि कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स कमी झाला आहे 745 कोटी रुपयांनी 319 कोटी रुपये. आणि NLC इंडिया लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज देखील कमी झाला आहे 39,552 कोटी रुपयांनी 34,177 कोटी रुपये. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होणे हा एका कंपनीसाठी पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तसेच मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे अवेलेबल डेटानुसार 72.20% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0च राहणार याची पॉसिबिलिटी मला आधीच माहीत पडली होती. कारण मित्रांनो, ही जी कंपनी आहे NLC इंडिया लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे. म्हणजे या कंपनीचे जे प्रमोटर्स आहे ते स्वतः गव्हर्नमेंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की NLC इंडिया लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडने आपला रिन्युएबल एनर्जी बिझनेस वाढवण्याकरिता एक जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे. तसेच मित्रांनो, कंपनी म्हणजे NLC इंडिया लिमिटेड आपल्या रिन्युएबल एनर्जी बिझनेस करणाऱ्या कंपनीच्या सबसिडरी कंपनीला देखील फायनान्शियल इयर 2027 मध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्ट करणार आहे हे सुद्धा आपण बघितले आहे. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण NLC इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.